संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, पुढील कार्यवाहीसाठी मुंडेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासून आग्रही, याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा, राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता, सूत्रांची माहिती। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद, अजितदादा म्हणतात राजीनामा नैतिकतेतून तर राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा। धनंजय मुंडेंच्या जागी छगन भुजबळांची सरकारमध्ये एंट्री होणार असल्याची चर्चा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात हक्कभंग आणणार, मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात न देता थेट माध्यमांना दिली, काँग्रेस नेते नाना पटोलेंचा आरोप। देशमुख हत्या प्रकरणाचा 90 दिवसांच्या आत तातडीने निकाल द्या, अन्यथा राज्यभरातील ग्रामपंचायतीचे सरपंच रस्त्यावर उतरणार, अखिल भारतीय सरपंच परिषदेचा सरकारला गर्भित इशारा। भास्कर जाधव विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणार, ठाकरेंच्या शिवसेनेचं विधानसभा अध्यक्षांना पत्र, विरोधी पक्षनेते पदासाठी अडीच वर्षाचा फॉर्म्युला नाही, ठाकरेंकडून स्पष्ट। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही, गोगावलेंकडून एकनाथ शिंदेंची भेट, अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरत असेल तर वय आणि अनुभवाचा विचार व्हावा, गोगावलेंची मागणी। लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार, 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होणार। अबू आझमींकडून औरंगजेबाचं कौतुक करणारं वक्तव्य मागे, माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं, मी कुठल्याही महापुरुषाबाबत अपमानजनक टिप्पणी केली नाही, अबू आझमींचं स्पष्टीकरण।